हेपेटायटिस विथ हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी विथ अक्यूट किडनी फेल्युअर. म्हणजे त्याचा लिव्हर फेल्युअर पण त्याचा दुष्परिणाम किडनीवर आणि ब्रेनवर पण झाला होता. ओके, तर व्हायरल हेपॅटायटिस म्हणतो. व्हायरल हेपॅटायटिस म्हणजे काय, कदाचित कंटॅमिनेटेड वॉटर किंवा कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्याने त्यांच्यामध्ये हेपॅटायटिस जो व्हायरस असतो तो शरीरामध्ये पसरतो. त्याच्यामध्ये आपल्या लिव्हरच्या पेशी असतात, लिव्हरच्या पेशी बऱ्याच अंशी ते डॅमेज होऊन जातात. जेव्हा लिव्हरच्या पेशी सिग्निफिकंट डॅमेज होऊन जातात तर त्याचा दुष्परिणाम किडनीवर पडतो. त्याच्यामुळे काय होतं, युरिन येणं कमी होतं म्हणजे ते किडनी फेल्युअर मध्ये जाते. तर हा आजार तसाच पुढे वाढत गेला, शरीर व्यवस्थित रिस्पॉन्ड नसेल करत तर त्याचा दुष्परिणाम मेंदूवर पण होतो. त्याला एन्सेफॅलोपॅथी म्हणतात. तर एन्सेफॅलोपॅथीचे युजली असे चार ग्रेड्स असतात. पहिला ग्रेड टू चौथा ग्रेड पण. चौथा ग्रेड म्हणजे खूप सिव्हिअर कंडिशन, म्हणजे ब्रेनवर पूर्ण इफेक्ट झाला, पेशंट पूर्णतः बेशुद्ध अवस्थेत होतो. त्याच्यामुळं असा कुठला आजार जेव्हा होतो तेव्हा पेशंटची काटेकोरप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. हा आजारला तुम्ही दुर्लक्ष नका करू. अगर लिव्हर एक महत्वाचा ऑर्गन आहे, अगर लिव्हर खराब झाला तर आपल्या बाकी शरीरावर, बाकी अवयवावर पण खूप दुष्परिणाम होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, लिव्हर हे फॅक्टर आहे, त्याच्यामुळे आपले काय जे रक्त गोठण्याची प्रक्रिया आहे त्याचं मेन जे प्रोटीन हे लिव्हरमध्येच बनतात. लिव्हर खराब झालं तर त्याचा दुष्परिणाम त्या भागावर होतो आणि रक्त खूप पातळ होतं. त्याच्यामुळे रक्त कुठूनही म्हणजे वाहू शकतो, किंवा आपल्या मुकोजामधून किंवा तोंडातून रक्तस्राव होऊ शकतो, लघवीच्या ठिकाणून रक्तस्राव होऊ शकतो, किंवा आपण एखादी डॉक्टर जेव्हा काही इंजेक्शन वगैरे लावतात, इंजेक्शन त्याच्यातूनही रक्तस्राव होऊ शकतो. त्याला आम्ही इंग्लिश मेडिकल ह्याच्यामध्ये डिसेमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कोआग्युलेशन म्हणतो. तर ह्या सगळे दुष्परिणाम हे लिव्हर फेल्युअर मध्ये आपल्याला बघायला मिळतात. पहिल्यांदा आपण जे खातो, व्यवस्थित जेवण हे करतो, पाणी वगैरे कंटॅमिनेट असलं नाही पाहिजे. बाहेर जेव्हा आपण खातो ती काटेकोर प्रमाणे काळजी घेतली पाहिजे की बऱ्याच अंशी जे आपण खातो पितो व्यवस्थित ते व्यवस्थित बनलं पाहिजे, किंवा पाणी वगैरे कुठला यूज करतात आणि तो जो आहे हात वगैरे व्यवस्थित धुतला का नाही ते आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर एकदा हे झाला तर बऱ्याच वेळेस दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एक प्रकारचा दुसरा एक हेपॅटायटिस बी म्हणून आहे, ते काय होतं, आपल्या कंटॅमिनेटेड निडल आणि सिरिंजेस येणं किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन थ्रू होतं. पण आपण आता सध्या तरी अवेअरनेस हॉस्पिटल हे सगळे डिस्पोजेबल यूज करतात, त्याच्यामुळे हेपॅटायटिस बी चे चान्सेस बरेच कमी झाले आहेत. तर मेनली आपण जो हेपॅटायटिस बघतो ते फक्त कंटॅमिनेटेड फूड वॉटर घेतल्याने होतो मेन प्रमाणात. विशाल करून मी परभणीचा मूळ. सुरुवातीला मला ताप आणि खोकला असं काही होतं, बरंच थोडस लोकल हॉस्पिटलमध्ये दाखल होतं सुरुवातीला. तिथं ट्रीटमेंट व्यवस्थित न भेटल्या कारणाने थोडस नंतर लिव्हर आणि किडनीवर इन्फेक्शन झालं, तर आम्ही सिकंदराबाद यशोदा हॉस्पिटलला शिफ्ट झालो होतो. तिथे डॉक्टर मधुसूदन जाधव सर आणि दुर्गेश सर यांच्या अंडर मी ट्रीटमेंट घेतली आहे. तर मला लवकरात लवकर एक रिझल्ट भेटला ट्रीटमेंटने आणि मी मोठ्या सिव्हिअर केस मधून बाहेर आलो. हा.